नमस्कार. मोदींचा सापळा आणि विरोधकांची शिकार या विषयावर मी आपल्याशी आज बोलणार आहे. मी आहे सुशील कुलकर्णी. अर्थात ज्यांना हे पटलं नाही ते मला गोदी मीडिया या नावानं सुद्धा बोलवू शकतात. मला कोणत्या नावाने हाक मारायचा हा अधिकार तुमचा, कारण ते तुम्ही ठरवणार असता, मी नाही. मला कुठल्या मुद्द्यावर बोलायला आवडतं तो अधिकार माझा, कारण तो मुद्दा माझा असतो, तुमचा नाही. म्हणून ज्यांना पटलंय त्यांनी बघावं, ज्यांना नाही पटत आहे त्यांनी सोडून द्यावं, फार फार तर शिव्या द्याव्यात. मोदींचा सापळा कसा असतो हा मोदींचा सापळा? मोदी असा छान सापळा लावतात आणि त्यात आपल्या विरोधकाला गाठतात. मोदींच्या सापळ्यामध्ये विरोधक घुसत असताना त्याला असं वाटतं की आपण मोदीच्या घराला सुरुंग लावायला जातोय, पण ते मोदीचं घर नसतं, तो सापळा असतो आणि त्यांचे विरोधक त्या सापळ्यामध्ये अलगद सापडतात आणि सापळ्यात अडकल्यावर फडफड करण्याशिवाय पर्याय नसतो, अशी स्थिती आहे. खरं तर मोदींचे विरोधकच मोदींना संधी देत असतात वारंवार त्यांचं योगदान सांगण्याची किंवा त्यांची भूमिका सांगण्याची. खरं तर विरोधकांनी अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे मोदींच्या दुर्लक्ष केलं तर मोदी समर्थकांना त्याच्याविषयी बोलण्याची गरज उरणार नाही आणि मोदींची प्रतिमा अजून मोठी होणार नाही. हे वारंवार सांगून सुद्धा, म्हणजे माझ्यासारख्या माणसांनी सोडून द्या, भाऊ तोरसेकरांनी वारंवार सांगून सुद्धा जी गोष्ट अजून मोदी विरोधकांना उमगलेली नाही आहे त्यात ते स्वतःच अडकत जात आहेत. होतं काय की मोदी एखादी गोष्ट मांडतात आणि त्या मांडल्यानंतर विरोधकांना ही चूक कशी हे सांगायला आवडतं. पुढे यातली अधिक स्पष्टता होऊ लागते आणि त्यात काही त्या आक्षेपामध्ये अर्थ नाही हे कळायला लागतं. मोदींची प्रतिमा अधिक उजळून निघते आणि ज्यांनी आक्षेप घेतलेत अथवा विरोध केलाय त्यांना तोंडावर पडावं लागतं. असं तोंडावर पडण्यात अनेकांना आत्मानंदाची तृप्ती मिळणार असेल तर हरकत नाही बाबांनो, तुम्ही वारंवार मोदी विरोध करून तृप्त व्हा. पण मोदी अशा प्रकरणात तुमच्यावर प्रभावशाली ठरतायत एवढं तरी किमान लक्षात घ्या. एवढ्यासाठीच सांगायला इथं आलोय. आता परवा बांगलादेशचा मुद्दा. नरेंद्र मोदींनी बांगलादेशामध्ये जाऊन तिथल्या पंतप्रधानांच्या समवेत तो मुजिबूर कोड घातला असं काही लोकांनी सांगितलं आणि तो कोड घालून भाषण केलं आणि त्यांनी ते म्हणाले की बांगलादेशच्या मुक्तीसाठीच्या लढ्यामध्ये मला तुरुंगवास भोगावा लागलेला आहे. आता अनेक यावर कमेंट सुरू झाल्या. खरंच हो, मोदींनी तुरुंगवास भोगला असेल का हाही प्रश्न पडला. मोदी तुरुंगात गेले असतील का? त्यावेळेला मोदींचं वय काय असेल? उद्या मोदी म्हणतील बांगलादेशची निर्मितीच आम्ही केली, उद्या मोदी म्हणतील स्वातंत्र्य माझ्यामुळेच मिळालं. काही जणांनी टाकलं की उद्या श्रीलंकेत मोदी गेले तर रामसेतू निर्माण करण्यात माझाच वाटा होता असंही म्हणतील. लंका जाळली, लंका दहनात मोदी सहभागी होते असंही म्हणतील. नाना तऱ्हेचे मीम्स सोशल मीडियावर येऊ लागले आणि कहार म्हणजे त्यांच्या विरोधी पक्षाच्या, राजकीय पक्षाच्या प्रगल्भ नेत्यांना सुद्धा या अशा चवन्नीछाप ट्रोलिंगमध्ये उडी मारून बोलावं वाटलं. यातून मोदीच्या प्रतिमेचं हनन होईल असा आपला समज असेल तर तो चुकीचा आहे. हे मोदी प्रेमातून, मोदी भक्तीतून गोदी मीडिया म्हणून आपल्याशी बोलत नाही आहे. तर आपण ज्या पद्धतीनं मोदींच्या वरती रिॲक्ट होतोय, की ज्या पद्धतीनं मोदींच्या वरती तुटून पडतोय, ते पद्धत चूक आहे. याने तुमचं प्रतिमा निर्माण होणार नाहीच आहे आणि मोदींची प्रतिमा भंजन पण होणार नाही आहे. हे ज्या दिवशी विरोधकांना समजेल ना त्या दिवशी ते मोदींच्या विरोधात काम करू शकतील. आज जेवढे अंधभक्त आहेत, म्हणजे जेवढे मोदींचे प्रचंड मोठे समर्थक आहेत, डोळ्यावर छापडं लावून मोदींचं समर्थन करतात, त्याहीपेक्षा अंधविरोधकांची संख्या मोदींची जास्त आहे. मोदींना शिव्या घालणे हेच त्यांचं धोरण आहे. आणि जितक्या वेळेला तुम्ही मोदी वेचूक आहेत, मोदी नालायक आहेत, मोदी मूर्ख आहेत, काही शाण्याने तर मोदी विकृत आहेत असं म्हणून टाकलं, जितक्या वेळेला तुम्ही म्हणाल ना तितक्या वेळेला मोदी मोदी म्हणणार आहात हे लक्षात घ्या. विरोधभक्ती सुद्धा असते आणि तशी तुम्ही मोदींची विरोधभक्ती करून मोदींना स्थान देत आहात. चला जाऊ द्या, मोदींना काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा बांगलादेशांमधलं विधान आणि मोदींनी काय केलं याविषयी आपल्याला जास्त बोलावं लागणार आहे. सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोदींनी कारावास भोगला
असं मोदींचं बांगलादेशामधलं विधान आता विरोधकांच्या टीकेच्या ह्याच्या टोकावरती आलेलं आहे. अनेक जण मोदी खोटा आहेत असं म्हणतायत, पण त्यातली वस्तुस्थिती काय आहे हे बघण्यासाठी मी तुम्हाला छोटासा एक व्हिडिओ दाखवणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं? जनसंघाने, म्हणजे आता भारतीय जनता पक्ष त्यावेळेला अस्तित्वात नव्हता, जेव्हा 1970-71चा जो काळ होता त्यावेळेला भारतीय जनता पक्ष अस्तित्वात नव्हता, तेव्हाच्या जनसंघाने संसदेच्या समोर मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केली होती आणि या आंदोलनामध्ये हजारो कार्यकर्त्यांना अटक झाली होती. त्याची नावंसुद्धा उपलब्ध आहेत, ज्यात अटल बिहारी वाजपेयी होते, आणखी बरीच मंडळी होती आणि त्यापैकी एक मोदी होते. आता हे आंदोलन कशाकरता होतं ते पहिल्यांदा समजून घ्या. या आंदोलनामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन त्या काळामध्ये होते आणि निक्सननी त्यावेळेला भारत विरोधी विधान केलं होतं. निक्सन असं म्हणाले होते की पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानच्या वादामध्ये भारतानं निष्कारण नाक खुपसू नये, तो त्यांना काय करायचं ते करू द्यावं आणि या विधानाचा निषेध करून पूर्व पाकिस्तानला तात्काळ मुक्त घोषित करावं, स्वतंत्र दर्जा द्यावा, यासाठी जनसंघानं त्यावेळेसच्या सरकारवर दबाव टाकण्यासाठी संसदेच्या समोर दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं. आणि याच आंदोलनामध्ये नरेंद्र मोदींसह, आता नरेंद्र मोदींसह हा शब्द वापरतोय, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक जनसंघाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती. बरं, या अटकेचा उल्लेख नरेंद्र मोदींनी, म्हणजे 1971 साली झालेल्या अटकेचा उल्लेख नरेंद्र मोदींनी 2021 साली पहिल्यांदा केलाय का? तर नाही. हा उल्लेख याआधीही अनेक वेळा झालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काही वर्तमानपत्रांच्या कटिंग्स बघताय, काही बातम्या बघताय, ज्या टाइम्स ऑफ इंडियाच्या सुद्धा बातम्या आहेत, त्यात त्या आंदोलनाचं छायाचित्र आणि अनेक कार्यकर्त्यांना अटक झाल्याची बातमी तुम्हाला बघायला मिळेल. यात अनेकांची नावं आहेत, जे काही लोकांची ज्यांनी सहभाग घेतला त्यांची पण छायाचित्र तुम्हाला दिसतील. आणि त्यानंतर 1978 साली एक पुस्तक गुजराती भाषेमध्ये प्रकाशित झालं आहे. त्याचं मुखपृष्ठही तुम्हाला दिसतंय, त्याचं मलपृष्ठही तुम्हाला दिसतंय. त्या मलपृष्ठावरती नरेंद्र मोदींचा फोटो आहे हे देखील तुम्हाला स्पष्टपणे दिसेल आणि त्या फोटोच्या खाली गुजराती भाषेमध्ये बांगला लढा ह्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे. त्यात मोदींना जेल झाली होती याचा स्पष्टपणे उल्लेख आहे. हे मी शोधलेलं नाही. मी मगाशी जे सुरुवातीला म्हणालो होतो की काँग्रेसची मंडळी किंवा मोदी विरोधक मंडळी ही मोदीच्या समर्थकांना मोदींचं नेतृत्व, मोदींचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठीची संधी देत असतात. नको तो आरोप करून टाकला की तो आरोप अयोग्य कसा आहे हे सांगण्यासाठी भाजपची मंडळी पुढे येतात आणि ते प्रमाणशीर पद्धतीनं समजावून सांगत असतात की मोदी होते कसे. अपवाद फक्त रथयात्रेचा आहे. म्हणजे चंद्रकांत पाटलांनी जे विधान केलं होतं ते मात्र चंद्रकांत पाटलांनी पूर्णतः चुकीचं विधान केलेलं होतं की रामरथ यात्रेमध्ये मोदी सहभागी होते असं नव्हतं, तर ते दुसऱ्या यात्रेमध्ये सहभागी होते. पण या लढ्यामध्ये एक दिवसाचा का होईना, किती दिवसाचा झाला माहीत नाही, त्याच्या डिटेल्स अजून यायचे राहिलेत, पण कारावास झाला होता. नरेंद्र मोदींना अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत अटक झाली होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन जनसंघाने केलं होतं आणि त्या जनसंघाच्या आंदोलनामध्ये त्यावेळेला 20-21 वर्षाचे मोदी असावेत, सहभागी झाले होते आणि त्यातच त्यांना अटक झाली होती. हे 1978 साली लिहिलेलं आहे. ते आंदोलन झाले असल्याच्या बातम्या तुम्हाला दिसत आहेत. या सगळ्यानंतर आता काँग्रेसच्या समोर हे मान्य करण्याचा ऑप्शन, मान्य न करण्याचा ऑप्शन असला तरी लोकांच्या समोर मात्र मोदींना अटक झाली होती याचे पुरावे स्पष्टपणे आलेले आहेत. आता याच पुराव्याच्या आधारावर लोक आपलं मत बनवतात आणि काँग्रेसचा किंवा मोदी विरोधकांचा आरोप कसा खोटा होता हे देखील समजू लागतात. अर्थात आरोप करून फायदा कोणाचा झाला? परत मोदींचा. मोदींची प्रतिमा अधिक उजळ होईल. त्यामुळं आरोप करताना वापरले गेलेले शब्द लोकांच्या मनात राहत असतात. 550 समाज माध्यमावर व्यक्त होत असतात. पण 1500 मौन होऊन या सगळ्या गोष्टीकडे बघत असतात. याचा विसर मात्र मोदी विरोधकांना पडतो.
म्हणूनच मोदींच्या समर्थकांचं आणि मोदींचं फावतं मोदींचे विरोधक मोदींनी लावलेल्या सापळ्यात आयतेच सापडले जातात.